हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर ज्ञानेशा देसाई, प्रज्ञा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची ओनर आणि डायरेक्टर. आज आपण हिमोराइड्सचा आणि रेक्टोसीलचा एक रिव्ह्यू बघणार आहोत. हे आपले पेशंट आहेत आणि यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप वर्षांपासून होत होता. साधारण 7 to 8 इयर्स पासून कॉन्स्टिपेशनचा त्रास आणि त्याच्यासोबत कॉम्प्लिकेशन म्हणून हिमोराइड्स तर होणारच होते. हिमोराइडसाठी आपल्याला दाखवायला आले होते ते. त्यांच्या प्रोक्टोस्कोपी ज्यावेळेस आपण केली त्यावेळी आपल्याला कळाले की रेक्टोसील पण आहे. कॉन्स्टिपेशनचा जर समजा क्रॉनिक त्रास असेल इतक्या वर्षांपासून तर रेक्टोसील हा होतोच पेशंटला आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड हिमोराइड्स सुद्धा. तर यांच्यामध्ये आपण चिवटेस प्रोसिजर करून घेतली फॉर इंटरनल हिमोराइड्स आणि एक्सटर्नल हिमोराइड्ससाठी क्षारसूत्र करून घेतलं. तर त्यांच्याकडनं आपण ऐकूया की कसं वाटलं त्यांना आफ्टर सर्जरी. ताई, तुम्हाला पहिले कसा त्रास होता आणि सर्जरी नंतर तुम्हाला किती दिवसानंतर बरं वाटायला? मला पहिले टॉयलेटला 2 महिन्यापासून खूपच त्रास होता आणि मी मॅडमना दाखवले. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यापासून मला 15 ते 3 आठवड्यापासून एकदम म्हणजे बरं वाटलं. आता तर मला कसलाच त्रास नाही. आता ऑपरेटिव्हला त्यांना पूर्ण 1 महिना झालेला आहे. तर साधारण मला असं वाटतं 15 to 20 दिवसांपासून तर बरं वाटतंय तुम्हाला. एक 5 to 6 डेज थोडाफार चेंजेस ऍडजस्ट करायला शरीराला वेळ जातोच. कारण की आपण जी प्रोसिजर करतो चिवटेस प्रोसिजर, तर याच्यामध्ये भरपूर सारे आतमध्ये रेक्टम मध्ये स्टिचेस पण असतात. तर त्याच्यामुळे बॉडीला गटला तुमच्या ऍडजस्ट करायला वेळ लागतो. तर ते चेंजेस ऍडजस्ट व्हायला वेळ लागणारच आहे. आणि आता त्यांना अजिबात सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास नाहीये. आजच चेकअपसाठी ते आलेले होते. तर त्याच्यामुळे त्यांचा रिव्ह्यू आपण घेतलेला. अजून काही तुम्हाला सांगायचं? नाही, मॅडमचे ट्रीटमेंट एकदम छान आहेत. मॅडम छान आहेत आणि पेशंट एकदम ओके करून पाठवतात. रिअली थँक्यू. थँक्स.